2 डिसेंबर मतदानाचा दिवस। प्रत्येक उमेदवार आपलं नशीब आजमावणार आणि मतदार राजा कोणाला संधी देणार याची प्रतीक्षा करत मतमोजणीच्या आणि निकालाच्या दिवसाची वाट पाहणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। प्रचार जोर धरतोय। अवघ्या 5 ते 7 दिवसांवर सगळे येऊन ठेपले। अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा डोकं वर काढतोय। आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठाने 28 तारखेपर्यंत हा मुद्दा पुन्हा पुढे ढकलत उमेदवारांसह अनेक राजकीय नेत्यांचा जीव टांगणीला लावलाय। 28 तारखेला ओबीसी आरक्षणाचा काय निकाल लागणार आहे, काय असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं त्यानंतरचं भवितव्य, यामुळे येऊ घातलेली नगरपालिकेची निवडणूक लांबणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न आहे। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा टांगती तलवार आहे। ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वाच्या याचिकेवर आज 25 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे निवडणुका नेमक्या कधी होणार हा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। राज्यातील अनेक महापालिका, नगर परिषद, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका मागील 2 वर्षांपासून रखडल्यात। त्यामागचं मुख्य कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाचा वाद। राज्य सरकारने तयार केलेल्या ट्रिपल टेस्ट अहवालात काही ठिकाणी आरक्षण टक्केवारी संविधानात दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त झाली होती, म्हणजे 50% मर्यादेच्या पुढे गेली होती। विशेषतः नाशिक महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा परिषद, बुलढाणा जिल्हा परिषद, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, जळगाव जिल्हा परिषद, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद अशा ठिकाणी एकत्रित अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि इतर राखीव गटांचं प्रमाण एकूण मर्यादेपेक्षा जास्त निघालं। यामुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम थांबवावा लागला होता आणि प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं। आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाची बाजू मांडली गेली। सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणात अजून वेळ मागितलाय आणि कोर्टाने ही मागणी मान्य केली आहे। त्यामुळे पुढील सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे। या सगळ्याचा थेट परिणाम असा झालाय की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या तरी अनिश्चिततेतच राहणार आहेत। निवडणूक आयोग तयारीत आहे। राज्य सरकारला आरक्षण लागू करायचंय, पण न्यायालयाच्या अंतिम आदेशाशिवाय काहीच पुढे सरकू शकत नाही। या सर्व घडामोडींमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक, स्थानिक प्रतिनिधी, राजकीय पक्ष सगळेच आता 28 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे डोळे लावून बसलेत। पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निर्णायक टप्पा समोर येऊ शकतो आणि नेमकं ओबीसी आरक्षणासह निवडणुका कधी होतील यावरची मोठी स्पष्टता मिळू शकते। त्यात आता नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा टप्पा जरी ओलांडला गेला असला तरी उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी आणि एकंदरीतच सर्व पक्षांनी मोठी मेहनत घेतलेली आहे। नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यात, त्यांच्या तारखा घोषित झालेल्या आहेत। उद्या चिन्ह आणि बॅलेट देखील वाटप होणार आहे आणि काही दिवसातच म्हणजे अगदीच 2 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडतील। 3 डिसेंबरला मतमोजणी असेल। हा सगळा कार्यक्रम ठरलेला असताना नगरपालिकेच्या निवडणुका रद्द होतील असं चित्र सध्या तरी दिसत नाही। मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या निवडणुकांवर याचा नक्कीच परिणाम दिसून येईल। 28 तारखेचा निकाल हा या सगळ्या प्रक्रियेतला टर्निंग पॉइंट ठरणार एवढं मात्र निश्चित। बाकी तुम्हाला याविषयी काय निर्णय होईल असं वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।